तर वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपीच्या भावाचा गोळ्या घालून खून करण्यात आल्याची ही धक्कादायक घटना समोर आली होती। वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाचीही हत्या करण्यात आली आहे। वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या झाल्याची ही धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे। तर आपण पाहतोय टोळी युद्धातनं हा खून झाल्याची सध्या माहिती मिळते। वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी जो आहे त्याच्या भावाची सुद्धा हत्या करण्यात आली आहे। एकूणच याआधी सुद्धा अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी घडलेल्या होत्या आणि पुन्हा एकदा ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। वर्दळीच्या या भागामध्ये ही हत्या करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण पाहू शकतोय पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी या घटनेचा पंचनामा केला जातोय। वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या करण्यात आलेली आहे। त्याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। दरम्यान टोळी युद्धातनं ही हत्या झाल्याची सध्या माहिती समोर येते। पुण्यातील बालाजीनगरमध्ये गोळ्या झाडून हत्या केल्याची सध्या माहिती मिळते। वनराज आंदेकर खून प्रकरणातला जो आरोपी होता त्याच्याही भावाची आता हत्या करण्यात आलेली आहे। अधिकची माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल, पुण्यात नेमकं चाललंय काय असा सवाल सध्या निर्माण होतोय आणि आता पुन्हा एकदा ही हत्येची घटना समोर येते? मुली निश्चितच पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। कारण बालाजीनगरमध्ये आज सकाळच्या सुमारास फायरिंग झाल्याचं समोर आलेलं आहे आणि ही टोळी युद्धातून ही फायरिंग झालेली आहे, ज्यामध्ये एकाचा मृत्यू देखील झाल्याची माहिती मिळते। गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये जे आंदेकर टोळीच्या संदर्भातल्या ज्या काही घडामोडी घडताना पाहायला मिळतात, तर त्याचाच हा एक घटनाक्रम असल्याचं देखील बोललं जात आहे। आंदेकर टोळीतला जो काही आरोपी आहे त्या आरोपीच्या भावाची गोळ्या घालून त्याला ठार केल्याची माहिती आता मिळते। पोलिसांकडून त्या सगळ्या घटनेचा प्राथमिक तपास केला जात आहे। पोलीस देखील आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। पुण्यातील बालाजीनगर परिसरातील ही घटना आहे आणि आता या सगळ्या संदर्भात पोलीस तपास करतायत आणि निश्चित थोड्याच वेळात या संदर्भातली अधिकृत माहिती ही समोर येण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद योगेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।